माहिती तुमच्याकडे? दुपारनंतर कळू यार, अजून हायकमांडचे आदेश झाले की आजच. सभापती निवडी संदर्भात महाविकास आघाडीच्या काँग्रेसची भूमिका काय असेल? राम शिंदे भाजपकडून अर्ज भरत आहे. शुभेच्छा आमच्या. दाखल करताय का? नाही, आपल्या राज्यातली परंपरा राहिलेली आहे. या पदावर सत्ता पक्षाचाच जवळपास हे असतो वरचष्मा, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष असेल की विधान परिषदेचे सभापती असतील, याची बिनविरोध निवडीची एक परंपरा राहिलेली आहे आणि ती परंपरा आम्ही पूर्ण करतो आहे. पण मधात झालेली एक खंडित परंपरा जी आहे ती विरोधकांचं विधानसभा उपाध्यक्ष हा असावा, ही मधल्या काळात जी परंपरा खंडित झालेली आहे ती खंडित परंपरा पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही मांडलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. विरोधी पक्षनेत्याची सुद्धा परंपरा ते होणारच. ते खरं तर माननीय विधानसभा अध्यक्षांची ती जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे दोन्ही सभागृह चालवायचे, म्हणजे सभागृह चालायचं असेल आणि विरोधी पक्ष नेता नसेल तर ही काही व्यवस्था होऊ शकत नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे आणि माननीय विधानसभा अध्यक्ष हा निर्णय घेतील या अधिवेशनात त्यांनी घ्यावा असं आमची विनंती आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली. या भेटीवरून अनेक अर्थ काढले जातात, मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्ज नसतो बाबा, हे कुठला असा फॉर्म नसतो. काल अध्यक्षांनी काल काही प्रेसला सांगितलं, मी ऐकत होतो, प्रतिक्रिया दिली की काल उद्धवजी जे भेटलेत ते विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांसाठी भेटले असं त्यांनी सांगितलं. असं नाही ते म्हणतात की अशी कुठलीही चर्चा झाली नाही, अद्याप मला कुठला प्रस्ताव आला नाही. प्रस्तावाला मी नक्की विचार करेन. तुम्ही प्रस्ताव बोल मला तो काल माझं उद्धवजीशी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे आलमट्टी धरणाची डॅम वाढवायचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना बसला असं मला त्याची पूर्ण माहिती नाही आहे. माहिती असेल तर मी त्याच्यावर बोलेन. काल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली, तुम्ही राजकीय अर्थ काय काढता की चर्चा सुरू झाल्या कालपासून? अरे मुख्यमंत्र्याला मी पण भेटतो तर याचा अर्थ त्याला राजकीय चर्चा होऊ शकत नाही. विधानमंडळातल्या कामकाजामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणं याला राजकीय चर्चेचं उत्थान होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. परभणी बीड सारखे प्रश्न तर आज राज्यामध्ये तो घडतच आहे. नागपूरमध्ये MIDC तर आता गुंडाराज चाललेला आहे, बंदुकीचा धाक दाखवून त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. हे सगळे प्रश्न आपल्या इथं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहे. पण हे राजकीय उत्थान हा जो आहे हा मला वाटतं की हा गासिप आहे आणि गासिप कमी आहे आणि जनतेचे प्रश्न जास्त असावेत असं मला वाटतं. तशी इतर जात धर्म देवस्थान सुद्धा सरकारी नियंत्रणात यावे असा विचार खुद्द विधानसभा अध्यक्षांनी मांडलेला आहे. काँग्रेसची भूमिका काय? हे बघा, माननीय सुप्रीम कोर्टाने परवा पण याच्यावर मंदिर आणि मस्जिद आणि हे सगळा जो वाद आहे त्याच्यावर त्यांनी काल परवाच त्याच्यावरचा एक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचंही काही पालन आपण केलं पाहिजे आणि सगळ्या धर्माला एक वेगळी स्वायत्ता आहे. कुठल्याही धर्मावर टीका करू नये अशा पद्धतीची भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षांचं मत नेमकं काय आहे त्याची मला माहिती नाही आहे, पण मी ऐकलं नाही. त्यामुळे आज त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगतो त्यांचं मत काय नेमकं. मला हे कळत नाही आहे. तालमेल आता इथं राज्याचे उपमुख्यमंत्रीच गायब आहेत, त्याला शोधतात आहेत तुम्ही लोक. नॉट रिचेबल आहेत तुम्हीच सांगताय, पेपरला लापत्ता झालेला लिहिलेला आहे. ती गोष्ट चर्चेची आहे ना. आणि दुसरं, आम्ही अमित शहाजींच्या कालच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून आम्ही निषेध करतो. त्यांनी काल ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख न करता आंबेडकर आपण केलं, तेवढं देवाचं नाव घेतलं तर देव पावला असता असं म्हणणं, म्हणजे यांचं या देशाच्या संविधान निर्मात्याच्याबद्दलचं मत काय, हे भाजपचं खरं चेहरा आज देशाच्या जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून कालच्या अमित शहाजीच्या नेतृत्वाचा, त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी या देशाच्या जनतेची मागावी. आंबेडकरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं
या स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यांना जगण्याचा एक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण आज स्वाभिमानानं आपल्या देशात नांदतो आहे. पण आंबेडकरांच्या बद्दलचा एवढा राग भाजपच्या मनात आहे तो काल लोकसभेच्या माध्यमातून अमित शहानी जो व्यक्त केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि मी मुद्दाम सांगतो की त्यांनी जाहीर माफी मागावी. त्यांनी त्याचा ड्रॉप द्यावा. काय नेमकं आहे काल आपण पाहिलं असेल की त्यांचं सरकार कसं अल्पमतात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.